हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ स्पेशल आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। आणि आज गणपती बाप्पांचं दर्शन घेताना काहीतरी स्पेशल अशी आरास बघायला भेटणार आहे आपल्याला इथं। तर ती आरास काय आहे हे आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर आज गणपती बाप्पांच्या इथं आरास बनवण्यात आली आहे, ती म्हणजे द्राक्षांची। हो, द्राक्षांची खूप सुंदर ही अशी आरास आहे आणि जवळजवळ 2000 किलो हे द्राक्षे वापरण्यात आलेले आहे आरास बनवण्यासाठी। द्राक्ष महोत्सव निमित्त सह्याद्री फार्म्स तर्फे ही आरास आहे। मागच्या वेळेस आंबे महोत्सवच्या वेळेला देखील आपण इथं येऊन दर्शन घेतलं होतं, तर तोही ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे। जर तुम्ही त्यावेळेला दर्शन घेतलं नसेल तर आता आम्ही त्याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर तुम्ही ते नक्की बघा। आणि अजून 2-3 दिवस ही आरास गणपती मंदिरात असणार आहे। जर तुम्हाला तिथं जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर तिथं जाऊन दर्शन घ्या, किंवा आपल्या ब्लॉग मध्ये सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करायला भेटेल आणि ही आरास बघायला भेटेल। तर खूप सुंदर हे द्राक्ष होती, ज्यांचे घड पण खूप सुंदर होते। मध्ये मध्ये थोडेफार फुलंही लावलेली होती, ज्यामुळे अजून जास्त ते द्राक्षांची आरास सुंदर दिसत होती। तसे तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असते, पण आज द्राक्ष महोत्सव निमित्त अजून गर्दी होती। तर पुढील काही महिन्यांमध्ये अजून तुम्हाला काही आरास बघायला भेटतील। जसे आंबे महोत्सव असेल तेव्हा आंब्यांची आरास, फुल महोत्सव असेल तेव्हा फुलांची आरास। तर असे आरास आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या ब्लॉगमध्ये नक्की टाकू। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा काही आम्ही असे ब्लॉग्स टाकू ते तुम्हाला बघायला भेटतील। स्टे ट्यून। गणपती बाप्पा मोरया। तर हा होता आजचा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये सुद्धा शेअर करा। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।